आणि ते जर करायचं असेल तर आपल्याकडे वन आणि वनेतर वृक्ष जे आहेत याची संख्या जवळपास 250 कोटींनी वाढवावी लागेल. आणि म्हणून आपण 300 कोटी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पुढच्या 7 वर्षात आपण हा कार्यक्रम पूर्ण करू. पण हा कार्यक्रम आखत असताना त्यातनं रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे, पर्यावरणाचाही नीट त्याच्यात समतोल राहिला पाहिजे. याकरता अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं एकेका ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करून, सर्वात कमी वृक्षाच्छादन कुठे आहे त्याचा विचार करून, तिथे किती करता येईल, कुठे जंगल वाढवता येईल, कुठे जंगलेतर करता येईल, असं एक मोठं मिशन हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे. विशेषतः यावर्षी एक बाब चिंताजनक आहे. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्ती तर काही टाळता येणार नाही, पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत. सुशासन आणि गतिमानता, सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. एक गोष्ट मला सांगताना आनंद वाटतो की आपण याही वर्षी महाराष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या सगळ्या निकषांवर आपलं जे राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक आहे त्याच्या निकषाप्रमाणे ठेवू शकलो. मी विशेषतः ज्याचा उल्लेख केला आणि हा अर्थसंकल्प मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित केला आहे. अजितदादांनी